नमस्कार, मी सुवर्णा. ऑपरेशन झेलेन्स्की या खास शो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. युक्रेन रशिया युद्ध निर्णायक वळणावर आलंय. युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमीर झेलेन्स्की रशियन लष्कराच्या टार्गेटवर आहेत. पुतिन यांचे खास कमांडो झेलेन्स्कींच्या मागावर आहेत, तर अमेरिकेनं झेलेन्स्की यांच्या संरक्षणाकरता खास कमांडो पथक सज्ज केलेलं आहे. झेलेन्स्की रशियन सैन्याच्या चक्रव्यूहामध्ये अडकल्यास अमेरिका आणि ब्रिटनचे कमांडो झेलेन्स्की यांच्या बचावाकरता खास ऑपरेशन बनवणार आहेत. पाहूयात याविषयीचाच खास रिपोर्ट. अण्वस्त्र हल्ल्यात युक्रेन कसा करणार बचाव? रशियाचं रासायनिक शस्त्र कसे करणार निष्क्रिय? जैविक हल्ल्याचा कसा करणार सामना? पुतिनच्या पंजातून झेलेन्स्कींना कोण वाचवणार? या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे टायगर टीम. युक्रेन युद्धावर या टीमची 24 तास नजर आहे. क्षणाक्षणाची माहिती या टीमकडून घेतली जाते. रशिया युक्रेन युद्धावर ही टीम सतत नजर ठेवून आहे. रशियन सैन्याच्या प्रत्येक हालचाली या टीमकडून टिपल्या जात आहेत. या टीम मधील लोक 24 तास काम करत आहेत. युक्रेन पासून जवळपास 11,000 किलोमीटर अंतरावर अमेरिकेच्या व्हाईट हाऊस मधील एका खोलीत ही टीम तैनात आहे. युद्धातील प्रत्येक कठीण प्रसंगाचा सामना करण्याची योजना या टीमकडून आखली जाते. व्हाईट हाऊस मधील टायगर टीमने टेबल टॉप रिहर्सल केली असून खास प्लॅन तयार केलाय. अमेरिकेच्या टायगर टीमने रशिया विरोधात युद्धाची ब्लूप्रिंट तयार केली आहे. या टायगर टीमच्या यादीत पुतिन अण्वस्त्र हल्ल्याचं कशा प्रकारे उत्तर देणार, रासायनिक हल्ल्यापासून युक्रेनचा बचाव कसा करायचा, जैविक हल्ला झाल्यास कोणती कारवाई करावी, युक्रेनच्या राष्ट्रपतींचा बचाव कसा करायचा, तर इकडे पुतिनच्या सैन्यानं युक्रेनचं चित्र बदलून टाकलंय. रशियाच्या हवाई हल्ल्यात युक्रेन होरपळत आहे. युक्रेनची अनेक शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. तोफगोळ्यांसोबतच रशियाकडून हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचा मारा केला जातोय. युद्ध आणखी चिघळल्यास पुतिन यांच्याकडून अण्वस्त्रांचा हल्ला केला जाण्याची भीतीही व्यक्त केली जाते. रशियाकडून जैविक आणि रासायनिक शस्त्रांचा हल्ला केला जाण्याची भीती अमेरिकेकडून व्यक्त केली जाते. पुतिन यांच्या किलर कमांडर्सकडून झेलेन्स्की यांना ठार करण्याचे बऱ्याचदा प्रयत्न झालेत. पण टायगर टीमने तयार केलेल्या प्लॅनमुळे झेलेन्स्कींना आपला बचाव करणं शक्य झालं. गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून अमेरिकेची टायगर टीम काम करतेय. युक्रेन युद्धाविषयी टायगर टीमकडून आठवड्यातून 3 वेळा बैठक घेतली जाते. प्रत्येक बैठकीत 120 मिनिटांचा टेबल टॉप युद्ध सराव केला जातो. रशियाच्या टार्गेटवर झेलेन्स्की असल्याचं टायगर टीमला माहिती आहे. त्यामुळेच कीव पासून 700 किलोमीटर अंतरावर स्पेशल कमांडोजच्या एका गटाला खास प्रशिक्षण दिलं जात आहे. झेलेन्स्की युद्धात अडकल्यास त्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी त्या स्पेशल कमांडो टीमवर देण्यात आली आहे. त्याची तयारी कशा पद्धतीने केली जाते ते आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ही दृश्य त्या स्पेशल कमांडो टीमच्या सरावाची आहेत. झेलेन्स्की यांच्या बचावासाठी हा सराव केला जातोय. झेलेन्स्की यांना वाचवण्याकरता कोणता प्लॅन तयार करण्यात आलाय हे आपण पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी या स्पेशल कमांडो पथकाविषयी आपण जाणून घेऊयात. हे जगातील सगळ्यात घातक कमांडो म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नावातच त्यांची ओळख दडलेली आहे. हे पथक कसून सराव करत आहे.
युक्रेनपासून काही किलोमीटर अंतरावर त्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की अद्यापही युक्रेनमध्येच आहेत. झेलेन्स्की हे युक्रेनची राजधानी कीवमध्ये पाय रोवून आहेत. Російські танки стріляли по Запорізькій атомній станції. Росія ударила ракетами по Бабиному Яру. Зруйнувала вже більше 230 шкіл і 155 дитячих садочків. Вбила 128 дітей. Била ракетами по університетах. Спалює з реактивної артилерії житлові квартали, цілі міста, села. Просто в попіл. Нічого немає. रशियाच्या सैन्यानं कीव शहराला चहूबाजूनं वेढा घातलाय. कीव शहरावर ताबा मिळवल्यानंतर रशियाच्या सैन्याचं पुढचं टार्गेट हे झेलेन्स्की असणार आहेत. त्यामुळेच रशियन सैन्याच्या वेढ्यातून झेलेन्स्की यांना सही सलामत बाहेर काढण्याची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. पुतीन यांच्या सैन्याला चकवा देण्याची योजना आखली गेली आहे. हे कमांडो केवळ आदेशाची वाट पाहत आहेत. या कमांडो पथकाला नाटोचा सदस्य असलेल्या लिथुआनिया या देशातील एका विमानतळावर सज्ज ठेवण्यात आलंय. झेलेन्स्कींच्या बचावाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या स्पेशल टीममध्ये अमेरिकेचे 150 नेव्ही सील कमांडो तसंच 70 ब्रिटिश एअर सर्व्हिसेसच्या कमांडोचा समावेश आहे. जगातील 220 घातक कमांडो झेलेन्स्कींचा बचाव करणार आहेत. हे कमांडो कीव शहरापासून 700 किलोमीटर अंतरावर लिथुआनियाच्या एका विमानतळावर सराव करतायत. हे कमांडो अलर्ट मोडवर असल्याचा दावा रशियाच्या स्पुतनिक वृत्तपत्रानं केलाय. झेलेन्स्कींना कोणत्याही क्षणी मदत देण्यासाठी हे पथक सज्ज आहे. युक्रेनची राजधानी कीव शहराची रशियन सैनिकांनी नाकाबंदी केली आहे. युक्रेनची राजधानी कीव या शहराची रशियन सैनिकांनी नाकाबंदी केली आहे. कीववर रशियन सैनिकांनी जर कब्जा केला तर झेलेन्स्की आपलं सरकार कशा पद्धतीनं चालवणार याचीही सगळी तयारी करण्यात आली आहे. पण सगळ्यात आधी झेलेन्स्की यांना वाचवण्याला प्राधान्य दिलं जाणार आहे. झेलेन्स्की यांच्या बचावासाठी नेव्ही सील आणि SAS कमांडो पथक लिथुआनियाहून हवाई मार्गे पोलंडमध्ये दाखल होणार आहे. पण लिथुआनिया आणि युक्रेन दरम्यान बेलारूस आहे. मात्र बेलारूस हा रशियाचं मित्र राष्ट्र आहे, तर झेलेन्स्की यांच्याशी त्यांचं वैर आहे. कीवमध्ये दाखल झाल्यानंतर नेव्ही सील आणि SAS कमांडो कशा पद्धतीनं झेलेन्स्की यांची सुटका करणार आहेत याचाही ट्रेलर जगानं पाहिला आहे. नेव्ही सीलने पाकिस्तानात जाऊन लादेनचा खात्मा केला होता. लादेनला ठार केल्यानंतरही पाकिस्तानला त्याची खबर लागली नव्हती. तर तिकडे व्हाईट हाऊसमध्ये बसून ओबामांनी ते ऑपरेशन लाईव्ह पाहिलं होतं. त्यावेळी लादेनला ठार करण्याचं मिशन या कमांडो पथकावर सोपवण्यात आलं होतं. पण आता झेलेन्स्की यांना वाचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. कीवच्या भूमीवर या कमांडोजचा सामना रशियाच्या स्पेटनाझशी होणार आहे. हे सैनिक झेलेन्स्कींचा शोध घेत आहेत. पुतीन यांचे स्पेटनाझ कमांडो हे जगातील सगळ्यात घातक कमांडो म्हणून ओळखले जातात. त्यांच्या तावडीत सापडलेली व्यक्ती वाचणं अशक्य असल्याचं म्हटलं जातं. किलर मशीन म्हणून हे कमांडो ओळखले जातात. दुसरं महायुद्ध, स्पेशल मिशन आणि हाय प्रोफाईल व्यक्तीचा काटा काढण्यासाठी या कमांडोजचा वापर केला जातो. पण कीवच्या भूमीवर या कमांडोजचा सामना अमेरिकेचे नेव्ही सील आणि ब्रिटनच्या स्पेशल एअर फोर्स कमांडोशी होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. युक्रेन काय रणनीती आखतं हेही बघणं महत्त्वाचं आहे. त्याविषयी हे जाणून घेऊया. पण त्याआधी एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत विशेष. या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. झेलेन्स्कींसाठी ही आरपारची लढाई आहे. त्यामुळे आगामी काळात या युद्धात घातक शस्त्रांचा वापर होण्याची भीती व्यक्त केली जाते. रशियाला धक्का देण्याकरता युक्रेनकडून कोणती रणनीती आखली जाते याविषयीचा स्पेशल रिपोर्ट.
विनाशाच्या वाटेवर आहे. रशियाच्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात युक्रेनमधली अनेक शहरं बेचिराख झाली आहेत. युक्रेनमधील इमारती सुद्धा जळून खाक झाल्यात. शहरच्या शहर उद्ध्वस्त झाली आहेत. जीव वाचवण्यासाठी नागरिकांवर घरदारं सोडून जायची वेळ आली आहे. युक्रेनच्या सीमांवर आता रशियन लष्करानं ताबा घेतलाय. अशा परिस्थितीमध्ये युक्रेनला वाचवण्यासाठी झेलेन्स्की यांच्याकडे काही उपाय उरलाय का, असा प्रश्न आता निर्माण झालाय. तसंच रशियाला रोखण्यासाठी झेलेन्स्की यांच्याकडे ब्रह्मास्त्र आहे का? युक्रेननं अणुबॉम्ब विषयी अद्याप कोणताही दावा केला नाही. मात्र अणुबॉम्ब निर्माण करण्याची क्षमता युक्रेनमध्ये आहे. (1990) पूर्वी युक्रेनमध्ये 8 अणुऊर्जाची केंद्र होती. त्यामध्ये दक्षिण युक्रेन, रिव्हिन, मेलनाइत्स्की, चर्नोबिल, झापोरिझिया, ओडेसा, चेहरिन आणि खार्किव. सद्यस्थितीत युक्रेनमध्ये 4 अणुऊर्जा निर्मितीची केंद्र आहेत. त्यापैकी दक्षिण युक्रेन, रिव्हिन, मेलनाइत्स्की, झापोरिझिया ही सक्रिय आहेत. चेर्नोबिल आणि झापोरिझियावरती रशियन सैन्यानं यापूर्वी कब्जा केलाय. मात्र रशियाच्या सैन्यानं ताबा मिळवण्यापूर्वी झापोरिझियाच्या अणुऊर्जा निर्मिती केंद्रातील अधिकाऱ्यांनी सगळी गोपनीय कागदपत्र नष्ट केली होती. या कागदपत्रांमध्ये अण्वस्त्र निर्मिती विषयीच्या कागदपत्रांचाही समावेश होता, असा संशय रशियाकडून व्यक्त करण्यात आलाय. Western countries must not build military facilities in the territory of the former Soviet Union states that are not part of the alliance and do not use their infrastructure for any military action. Ukraine still has Soviet technologies and the means of delivering such weapons. We cannot fail to respond to this real danger. Russia is a responsible member of the international community, committed to its obligations of mass destruction weapons non-proliferation, undertake all necessary steps to prevent the appearance of nuclear weapons and related technologies. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्कींकडून अण्वस्त्र निर्मितीचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रशियाकडून केला जातोय. अणुबॉम्ब निर्मितीसाठी अमेरिका युक्रेनला मदत करत असल्याचा दावा सुद्धा रशियाकडून करण्यात आलाय. त्यामागचं कारण म्हणजे युक्रेननं स्वसंरक्षणासाठी अणुबॉम्बची निर्मिती करण्याची आवश्यकता असल्याचं झेलेन्स्की यांनी वारंवार सांगितलंय. विशेष म्हणजे युक्रेनकडे 50 अणुऊर्जा प्रकल्प असून रशियाच्या हल्ल्यात एखाद्या प्रकल्पामध्ये दुर्घटना झाल्यास संपूर्ण युरोपला त्याचा धोका निर्माण होण्याची भीती झेलेन्स्की यांनी व्यक्त केली होती. Хто знає, скільки горя і жертв приніс вибух на атомній станції. Це була глобальна катастрофа. З її наслідками боролися сотні тисяч людей. Евакуювали десятки тисяч людей. Росія хоче це повторити і вже повторює, але у 6 разів більше. Європейці, прокиньтесь, будь ласка, говоріть своїм політикам. Обстрілюють атомну станцію в Україні.
काळामध्ये युक्रेन हा सोव्हिएत रशियाचाच एक भाग होता. मात्र सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर युक्रेन बाहेर पडला. त्यावेळी युक्रेनकडे सोव्हिएत रशियाची 1/3 अण्वस्त्र होती. युक्रेन त्या काळी अण्वस्त्रांच्या बाबतीत जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर होतं. रशियाकडून युक्रेनवरती बॉम्ब हल्ले केले जात आहेत. युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी सुद्धा होतीये. 2014 मध्ये रशियानं युक्रेनवरती हल्ला करून क्रिमियावरती कब्जा केला होता. तेव्हापासून युक्रेनमध्ये अण्वस्त्र निर्मितीची मागणी जोर धरू लागली आहे. एका आंतरराष्ट्रीय करारामुळे आम्ही अण्वस्त्रांवरती पाणी सोडल्याचं युक्रेनचे खासदार पावलो रिझाने यांनी म्हटलंय. तो करार युक्रेनची घोडचूक असल्याची भावना युक्रेनच्या नागरिकांमध्ये वाढीस लागली आहे. आज युक्रेनकडे अण्वस्त्र असती तर कुणी आपल्यावर हल्ला केला नसता असं युक्रेनच्या नागरिकांना वाटतंय. जर युक्रेनला नाटोचं सदस्यत्व मिळालं नाही तर स्वसंरक्षणासाठी युक्रेननं अण्वस्त्र निर्मितीसाठी प्रयत्न करावेत असं मत युक्रेनचे राजदूत अँड्री यारोस्लावोविच यांनी व्यक्त केलंय. फेब्रुवारी 2022 मध्ये झेलेन्स्की यांनी अण्वस्त्र निर्मितीविषयीचा पुनरुच्चार केला होता. रशियाकडून युक्रेनवरती सतत हवाई हल्ले केले जात आहेत. रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनचं प्रचंड नुकसान झालंय. जिसे कहते हैं फ्रंट एंड अग्रांत जो रिएक्टर रहता है उसमें कई बार जिसने इनरिचमेंट कैपेबिलिटी अपने बदौलत हासिल कर ली और परमाणु बम बनाने की क्षमता वाला वह ईंधन जिसे कहते हैं न्यूक्लियर फ्यूल और फिसाइल मटेरियल उत्पादित कर सकता है तो संभावना बम बनाने की प्रबल रहती है. लेकिन जहां फ्यूल जो ईंधन है जो यूरेनियम है वो सेफगार्डेड है, इंस्पेक्शन के अंदर आता है, वह संभावना थोड़ी कम हो जाती है. लेकिन तकनीकी अगर आपने दक्षता हासिल कर ली तो सिद्धांततः यह संभव है. युद्धामध्ये युक्रेनची जनता सुद्धा होरपळून निघाली आहे. पण हे युद्ध कधी थांबणार याचं उत्तर मात्र कुणाकडेच नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता बघायचं की झेलेन्स्की यांच्यासाठी केलेला घातपाताचा कट यशस्वी होतो का त्यांच्यासाठी त्यांच्या बचावाकरता केलेली रणनीती यशस्वी होते. सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. या विशेष कार्यक्रमामध्ये इथेच थांबतो. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.